गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वजण कसे आहात? मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण तुमच्या घरी खूप छान, मस्त आणि आनंदी असाल. तर चला, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आहे शुक्रवारचा. सकाळचं काम आवरल्यानंतर दुपारच्या वेळेत ना इथे भाजीपाला वगैरे सोबतच काही फळं वगैरे हे घेऊन आली होती. तर तीच मी स्वच्छ वगैरे करून धुवून काढून ना स्टोअर करून ठेवत आहे. भाजीपाला जो आहे तो पण स्वच्छ धुवून मी अगोदर वाळवून घेते फॅनच्या हवेखाली आणि त्यानंतर फ्रीजमध्ये स्टोरेज बॉक्समध्ये स्टोअर करून ठेवते. तर फळांमध्ये आज केळं, पेर, सोबतच मोसंबी आणि किवी आलेलं होतं. तर ते मी स्वच्छ धुतलं वगैरे आणि ठेवून दिलेलं आहे डायनिंग टेबलवरती. फळं वगैरे मी शक्यतो फ्रीजमध्ये नाही ठेवत, कारण ना खूप थंड होतात आणि ऐन वेळेस काढून खायची म्हटलं का मग ती दाताला कणके पण बसतात. कधी कधी तर असं होतं की फ्रीजमध्ये फळभाज्या वगैरे ठेवतो तर त्याच्या पाठीमागे फळं लपून राहतात, लवकर दिसून येत नाहीत आणि त्यामुळे ती खायची पण आपण विसरून जातो. त्यामुळे शक्यतो फळं वगैरे जे काही असतं ना ते मी स्वच्छ धुतल्यानंतर डायनिंग टेबलवरच ठेवते, म्हणजे ते येता जाता दिसतात आणि तेव्हा मग आपण मुलांना कट करून खायला पण देऊ शकतो, आपण पण खाऊ शकतो. सोबतच भाजीपाला, खूप सारा भाजीपाला आणलेला आहे. शुक्रवारच्या दिवशी आमच्या तिथे पालघरमध्ये ना बाजार भरतो खूप मोठा भाजीपाल्याचा आणि इतरही खूप साऱ्या साहित्याचा बाजार भरतो, ज्यामध्ये तुम्हाला मेकअप प्रोडक्ट्सपासून अगदी साड्या वगैरे, कपडे जे आपल्याला डेली वेअरमध्ये वापरासाठी लागतं, या सर्व साहित्याचा खूप मोठा बाजार इथे पालघरमध्ये लागतो. तर मी काही व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत ते शेअर पण केलेलं आहे. तर भाजीपाल्याचा बाजार पण शुक्रवारीचा असतो, तर मग त्यामुळे हे घेऊन आलेले होते खूप सारा भाजीपाला. तर यामध्ये ना दोडकी आहे, टॉमॅटो, शिमला मिरची, सोबतच भेंडी होती, तोंडली आहेत, गवारची शेंग आहे आणि हे जे काटेरी दिसत आहे तुम्हाला तर ते आहे करटुले. ही एक आयुर्वेदिक भाजी आहे जी फक्त पावसाळ्यामध्येच भेटते, खायला खूप छान होते. याची रेसिपी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. सर्व भाजीपाला मी स्वच्छ धुवून वाळायला ठेवला आहे. फक्त हिरवा वाटाणा आहे, तर हा मी आता थोड्या वेळाने ना सोलून ठेवेल, याला काय धुवायची गरज नाही, सोलून ठेवून देईल. आणि बाहेर इथं पावसाला सुरुवात झालेली आहे. मध्ये 3-4 दिवस ना ऊन होतं, आता पाऊस सुरू झाला आहे पूर्ण. काय करते माऊ? काय नाही, फ्रीजमध्ये तुला फ्रूट्स कट करून देते मी, तू बाहेर उतर, चल बाहेर, मी देते तुला फ्रूट्स कट करून. काय खायचं? बाकीचा जेवढा भाजीपाला स्वच्छ धुतलाय ना मी, तर तो इथे आणून वाळायला ठेवला आहे. पलीकडे फळं आहेत आणि हा भाजीपाला. तुला काय खायचं बेटे त्यातलं? किवी. आणि आता जस्ट मी सर्व कपडे ना काढून इथे ठेवलेत, कपडे फोल्ड करायचे आहेत मला आता. बाहेर जोराचा पाऊस सुरू झाला आहे. शुक्रवारचा दिवस असल्याने माझा आज होता उपवास. तर संध्याकाळच्या वेळेस मी माझं वैभवलक्ष्मी मातेची जी पूजा वगैरे आहे ती ठेवलेली आहे इथे आणि पोथी वगैरे वाचून घेतलेली होती, तर त्याची थोडीशी क्लिप मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे. आणि त्यानंतर आता इथून पुढची जी क्लिप आहे ती आहे दुसऱ्या दिवशी सकाळची, म्हणजे शनिवारी सकाळची. तर सकाळी सकाळी माझं किचनमधलं जे डेलीचं काम असतं ते इथं सुरू झालेलं आहे. शनिवार असल्या कारणाने शाळेला होता हाफ डे. राजवीर सकाळी 5:45ला गेला, तो 9:30पर्यंत येणार होता, पण आल्यानंतर त्याला लगेच 9:45ची ट्यूशन होती, तर त्यामुळे तो टिफिन घेऊन जाणार होता. तर मग इथे मी त्याचा टिफिन वगैरे बनवण्यासाठी स्वयंपाक पण लगेच बनवून घेत आहे. रात्री मी बनवलेला होता मटर पुलाव, जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल. वाटाणे आणलेले होते तर ते सोलून ठेवले होते, तर रात्री मग मी मटर पुलाव बनवलेला होता. तर तो शिल्लक राहिला होता, तर मग पुन्हा तूप टाकून तो थोडासा गरम केला. तर यांचा उपवास होता, म्हटलं आता आम्ही 2-3 जण आहोत नाश्त्यासाठी, तर मग वेगळा असा काय नाश्ता बनवावा. मग तोच मटर पुलाव तूप टाकून गरम केला आणि माऊची तयारी करून ठेवलेली आहे, कारण तिला आता जायचं आहे ट्यूशनला. आणि राजवीरची अजून शाळा काय सुटली नव्हती, पण त्याला येऊपर्यंत मला त्याची सर्व तयारी करून ठेवायची आहे. तर भाजी बनवणार आहे मटर पनीरची. त्यासाठी जेवढं काही साहित्य लागणार होतं ते सर्व मी काढून ठेवले. सोबतच यांचा उपवास आहे, तर यांच्यासाठी मी गूळ टाकून जे दूध वगैरे असतं ते बनवून दिलं होतं. तर आता मी भाजी बनवायला इथे सुरुवात करत आहे. तर सुरुवातीलाच मी कांदा वगैरे चॉपरमध्ये बारीक चॉप करून ठेवलेला आहे. सोबतच कढईमध्ये तेल टाकून जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि कांद्याची फोडणी करून घेतलेली आहे.
कांदा परतत आहे तोपर्यंत जे टॉमॅटो, अद्रक, लसूण, हिरवी मिरची वगैरे ह्याचं जे वाटण आहे ना ते मी बनवून घेतलं होतं। तर सोबतच पीठही एका बाजूला मी मळून घेणार आहे। त्याला टिफिनमध्ये देण्यासाठी थोड्याशा पुऱ्या बनवणार आहे, बाकीचे आमच्यासाठी चपाती बनवणार होते। तर इकडे कांद्याचा मसाला बऱ्यापैकी शिजलेला होता, तर त्यामध्ये मी टॉमॅटोची पेस्ट वगैरे ॲड केली। ठरलेले सर्व बेसिक मसाले जे आपण डेली वेअरमध्ये भाजीसाठी वापरतो ते टाकले। सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडंसं पाणी वगैरे ॲड करून यामध्ये टाकले। आता हा मसाला चांगला मिक्स करून ना तेल सुटेपर्यंत 4-5 मिनिटांना झाकून शिजवून घ्यायचा आहे। सोबतच दुसऱ्या बाजूला मी पीठही मळून घेत आहे। तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल मी तूप वगैरे बनवलं होतं आणि त्याचा जो मावा शिल्लक राहिला होता तर तो मी ते पीठ मळताना वापरलेला आहे। तर पीठ वगैरे मळून झाले। सोबतच जे वाटाणे होते ते मी गरम पाण्यामध्ये थोड्या वेळ उकळण्यासाठी ठेवलेत। दुसऱ्या बाजूला आपला पनीरचा मसाला पण चांगला शिजलेला होता। त्यामध्ये 1 मोठा चमचा मी मलाई ॲड केलेले आहे, त्यामुळे भाजीला टेक्स्चर, टेस्ट दोन्हीही खूप छान येते। मिक्स करून घेतले आणि पुन्हा झाकण ठेवून ना थोडा वेळ मी शिजू देणार आहे चांगलं तेल सुटेपर्यंत। तुम्ही मलाई सेपरेट फेटूनही ॲड करू शकतात, मी अशा पद्धतीने डायरेक्टच ॲड केली। आणि हे जे पनीर आहे मी तूप बनवलं होतं तेव्हा ते जे सफेद पाणी शिल्लक राहिलं होतं त्यापासून होममेड घरगुती बनवलेलं पनीर आहे, तर त्याचे मी तुकडे वगैरे करून ठेवलेलं आहे। आता मी सर्वात शेवटी ॲड करणार आहे, सुरुवातीला नाही ॲड करणार। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं तेलामध्ये फ्राय पण करून घेऊ शकतात, मी शक्यतो असं कच्चंच ॲड करते। आता मसाला शिजायला थोडा वेळ होता, म्हटलं तोपर्यंत ना आपण फ्रूट्स वगैरे कट करून ठेवावे, म्हणजे एकतर तो शाळेतून आला की खाऊन जाईल किंवा मग टिफिनमध्ये घेऊन जाईल। तर पेर सोबतच 1 किवी आणि 1 केळं असं मी इथे बारीक कट करून ठेवलेला आहे। सोबतच दुसऱ्या बाजूला आपला भाजीचा मसाला बऱ्यापैकी झालेला होता। तर आता जे उकडलेले मटार आहेत ते मी यामध्ये ॲड करत आहे। सेपरेट असं कुठलंही पाणी मी इथे ॲड करणार नाही, याच पाण्यामध्ये आपली भाजी वगैरे परफेक्ट होऊन जाईल, कारण यांचा उपवास असल्यामुळे आम्ही 2-3 जण होतो जेवणासाठी। तर मिक्स करून घेतले। आता थोडा वेळ 5-6 मिनटं याला शिजू देणार आहे। दुसऱ्या बाजूला मी थोड्याशा पुऱ्या वगैरे बनवून घेतलेल्या आहेत त्याला टिफिनला देण्यासाठी। तेलही गरम झालेलं होतं, तर आता मी पटपट सर्व पुऱ्या ज्या आहेत ना एक एक करून इथे तेलामध्ये ना फ्राय करून घेणार आहे। तर आता भाजी बऱ्यापैकी आपली शिजलेली आहे, वाटाणे चांगले शिजलेले आहेत। तर गॅस बंद करायच्या 2 मिनटं अगोदर यामध्ये मी पनीर ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर वरतून टाकलेले आहे कोथिंबीर। तर माऊला हे जेव्हा ट्यूशनला सोडायला गेले होते तेव्हा येताना पुदिना आणि कोथिंबीर घेऊन आले होते, तर म्हणून मग मी ॲड केली, अदरवाईज कोथिंबीर काय माझ्याकडे शिल्लक नव्हती। तर लगेचच मी इथे चपात्या पण बनवून घेतलेल्या आहेत। पुदिन्याची चटणीची जी रेसिपी आहे ना ती तुमच्यासोबत इथे सर्व स्वयंपाक वगैरे करून झाल्यानंतर शेअर करत आहे। या वेळेतच राजवीर पण आलेला होता घरी, थोडंसं जेवण वगैरे त्याने केलं आणि त्यानंतर मी त्याचा इथे टिफिन वगैरे तयार केलेला आहे। तर त्याची तयारी करून दिल्यानंतर तो गेलेला होता ट्यूशनला आणि माझं हे सर्व काम चालू होतं। त्यावेळी त्यांनी देवपूजा वगैरे सर्व काही आवरून घेतलं। शनिवारी शक्यतो पूजापाठ हेच करतात, पण सकाळी खूप घाई गडबड होती ना त्यामुळे मला काही ते शेअर करायला वेळ नाही भेटला। तर पुढे थोडीशी क्लिप मी त्याची तुमच्यासोबत ॲड केलेली आहे। तर पुदिनाची जी क्वांटिटी होती थोडी जास्त होती, त्यामुळे 2 स्टेपमध्ये मी त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी टाकून थोडंसं पेस्ट बनवून घेतली। त्यानंतर हिरवी मिरची, लसूण, अद्रक, चवीनुसार मीठ आणि थोडंसं लिंबू पिळे, थोडंसं तेल टाकलं, पाणी टाकलं आणि कोथिंबीर पण टाकलेली होती आणि मग अशा पद्धतीने मिक्स करून ना मी पुदिन्याची चटणी 2 स्टेपमध्ये ना थोडंसं फिरवून बनवून घेतलेली आहे। सँडविचमध्ये किंवा एखाद्या पराठ्यासोबत खाण्यासाठी किंवा जेवतानाही तोंडी लावण्यासाठी ही चटणी खूप छान लागते। तर माझ्या फ्रीजमध्ये ही नेहमी स्टोअर करून ठेवलेली असते, संपली की मी लगेच पुदिना वगैरे आणून बनवते। त्यानंतर यांचा उपवास होता तर त्यासाठी मी इथे साबुदाणा वगैरे पण भिजवून ठेवला आहे। आणि ही आहे आजची शनिवारची देवपूजा। सोबतच स्वयंपाक वगैरे आवरला, त्यानंतर जी काही भांडी वगैरे पडलेली होती ना सर्व घासून वगैरे काढली। किचन काउंटर वगैरे सर्व काही क्लीन करून ना आवरून पुसून वगैरे ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मग आपले जे काही कपडे वगैरे हे जे कामं राहिलेली होती थोडीफार वरवरची क्लिनिंग ते सर्व मी आवरून घेतलं।
आता हा जो टायमिंग आहे तो आहे दुपारचे 1 वाजलेले होते. तर इथे मी बनवत आहे साबुदाणा खिचडी. तर भाजलेले शेंगदाणे जे होते ना सर्व संपले होते. तर सुरुवातीला मी ते काही भाजून घेतले आणि खिचडी बनवलेली आहे. सुरुवातीलाच बनवल्यानंतर प्रसाद हा देवासाठी ठेवला आणि बाकीचा दिलेला आहे ह्यांच्यासाठी. खिचडी बनवताना थोडीशी जास्त बनवत असते, म्हणजे मुलांना पण बऱ्यापैकी साबुदाणा खिचडी आवडते. आणि आजची खिचडी खूप छान मोकळी मस्त सुटसुटीतही झालेली होती. सोबतच मी इथे माझ्यासाठी पण ताट वगैरे वाढून घेत आहे. काकडी वगैरे पण कट केलेली आहे आणि कारलं होतं रात्रीचं शिल्लक, तर ते पण घेतलेलं. तर आम्ही आता निघालेलो आहोत गणपती बाप्पाचं बुकिंग करण्यासाठी. माऊ बघा, चॉईस करा. आता पुढच्या महिन्यामध्येच गणपती बाप्पा सर्वांच्या घरी विराजमान होणार आहेत. पण इकडे ना बाप्पांची मूर्ती जी आहे ना अगोदरच बुकिंग करून ठेवावी लागते. काही लोक तर 2.5-3 महिने अगोदर बुकिंग करतात. आता 1 महिना राहिलेला आहे. आम्हालाही जवळपास 20-25 दिवसापूर्वीच फोन आलेला की बुकिंग करून जा, पण काही वेळ भेटत नव्हता. तर फायनली आज आम्ही आलेलो आहोत इथे बाप्पांचं बुकिंग करण्यासाठी. मूर्त्या पाहू शकतात, खूप सुंदर सुंदर मूर्त्या बनवलेल्या आहेत. आता यातली आम्ही कोणती बाप्पाची मूर्ती बुकिंग केलेली आहे हे तर तुम्हाला ज्या दिवशी आपल्या घरी बाप्पांचं आगमन होईल त्या दिवशी समजेल. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.